विधिमंडळात आज मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवरून हंगाम झाला। काल विधिमंडळात अंतरिम अर्थसंकल्प सादर करताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जाहीर केली। ऐन विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर ही योजना मतदारांना आकर्षित करण्यासाठी केली असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला। तर विरोधी पक्षनेते वडेट्टीवार या विरोधात आपण विधिमंडळात हक्कभंग प्रस्ताव मांडणार असल्याचे देखील त्यांनी सांगितलं आहे। काय म्हणतात, कुठून देणार? अरे आम्ही लोक सरकारमध्ये इथे आहोत, तुम्हाला त्यांच्या खात्यात डीबीटी गेल्यावर कळेल की नाही, डीबीटीने पैसे गेल्यावर कळेल की नाही। आणि 1 जुलै पासून लगेच लागू विजयराव, 1 जुलै पासून। आणि आमचे दादा जे बोलतात जीआर काढला, दादा का वादा पक्का रहता है, जीआर वाचा। आणि हे बघा जीआर या सार्वभौम सदनाचा अधिकाराचा हक्कभंग या झालेला आहे की नाही याची माहिती किंवा या संदर्भातला खुलासा आम्हाला हवाय। सभागृह सुरू असताना अशा पद्धतीची घोषणा करणं हे योग्य आहे का? आणि सभागृह सुरू असतानाच नव्हे, अंतरिम बजेट सुरू असताना अशा प्रकारे सांगणं, तेही वित्तमंत्री तिथे असताना कॅबिनेटचा निर्णय। म्हणून माझी सभागृहाला विनंती आहे, आपल्या माध्यमातून आपल्याला विनंती आहे, हा हक्कभंग आहे, आम्ही हक्कभंग दाखल करूच, तो कसा आहे हेही सांगू, पण झालेली जी घटना आहे ती या सार्वभौम सभागृहाचा हक्क आणि अधिकार डावलणारी आहे, एवढंच सांगतो। एवढी घाई करू नका, 2 महिने राहिलेले आहेत, 2 महिन्यात एखादं पेमेंट दिलं तरी नशीब, पण काय असेल ते तुमचा प्रश्न आहे। पण हा हक्कभंग होतो, हक्कभंग दाखल झाला पाहिजे अशी आमची विरोधी पक्ष नेत्यांचं जे म्हणणं आहे ते योग्य आहे आणि रास्त आहे। आम्ही केलेलं शिंदे साहेबांच्या, फडणवीस साहेबांच्या, दादांच्या नेतृत्वाखालचे हे चांगले निर्णय, याच्यामुळं ज्यांना या ठिकाणी पोटात दुखायला लागलेलं आहे किंवा ज्यांना आता वाटतंय की हे आम्ही करू शकलो नाही, ह्यांनी कसं केलं, ते नाराजीच्या मानसिकतेतनं, नकारात्मक मानसिकतेतनं अशा पद्धतीचा सरकारवरती आक्षेप करतायत। सरकारनं नियमानुसार योग्य ते निर्णय घेतलेले आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।